तर आता हा तरुण नेमका कधी पकडला जाणार ते बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती अफाट आहे। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो असं शरद पवार म्हणाले। तर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांनी लेख लिहून फडणवीसांचं कौतुक केलंय। तर उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत। देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी आहेत। भविष्यात त्यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला। तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं महाराष्ट्राचा नायक हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या कामगिरीवर भाष्य केलं। तर शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर काय कौतुकाचा वर्षाव केला आहे, कशा पद्धतीनं कौतुक केलंय बघूयात। फडणवीसांच्या कामाचा झपाटा पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो असं शरद पवार लिहितायत। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो असं शरद पवारांनी लिहिलंय। फडणवीसांच्या कार्याची पोचपावती आहे असं शरद पवार यांनी लिहिलंय। तर फडणवीसांची गती माझ्या वयाचे होईपर्यंत राहो, कालचक्रमानानं ती वृद्धिंगत होत राहो अशा शुभेच्छाही शरद पवारांनी दिल्यात। फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्यानं ते पट्टीचे हजरजबाबी आणि संवाद कुशल आहेत असंही शरद पवारांनी पुढे लिहिलंय। बोलण्यात आणि वागण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू असल्याचं शरद पवार यांनी लिहिलंय। उपजत बुद्धी चातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानाही कार्यक्षमतेचा ठसा उमटवला असं म्हणत शरद पवारांनी कौतुक केलंय। तर अशा पद्धतीने शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे। पण त्याच वेळेला अजित पवार जे शरद पवारांचे पुतणे आहेत त्यांचाही बर्थडे आहे, वाढदिवस आहे, मात्र त्यांचं कुठेही कौतुक अजून तरी केलेलं दिसत नाहीये। आणि फडणवीसांचं मात्र शरद पवारांकडून अशा पद्धतीनं कौतुक झालं आहे, त्यांनी स्तुतिसुमनं उधळली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत। बघूयात। 22व्या वर्षी नागपूर मनपामध्ये नगरसेवक, 27व्या वर्षी सर्वात तरुण महापौर असं म्हणत ठाकरेंनी स्तुती केलेली आहे। तर ही उपलब्धी त्यांच्या प्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्व क्षमतेची साक्ष देते असं उद्धव ठाकरे म्हणतायत। त्यांचा अभ्यासू स्वभाव, कायदेशीर, आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरही सखोल ज्ञान त्यांना वेगळं ठरवतं असं पुढे लिहितायत उद्धव ठाकरे। तर त्यांचे पुस्तक अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे त्यांच्या जटिल विषयांना साध्या भाषेमध्ये मांडण्याचं द्योतक असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतायत। फडणवीसांचं नेहमीच सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम असतं असंही उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे। नजूल जमिनीच्या नूतनीकरणासारख्या प्रश्नावर तीव्र लढा त्यांनी दिल्याची आठवणही उद्धव ठाकरेंनी करून दिली। कामगार झोपडपट्टीवासियांच्या हक्कासाठी आवाज उठवल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर 2014 मध्ये 44व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री ते बनले। त्यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारनं मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणं राबवली। फडणवीसांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असंही उद्धव ठाकरेंनी लिहिलंय। कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव, प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल असं उद्धव ठाकरे म्हणतायत। फडणवीसांची भाजपमधील प्रतिमा शरद पवारजी असो की उद्धव ठाकरे साहेब असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो, ते त्यांना हे कौतुक करणं भाग आहे। कारण त्यांनी त्यांच्या कामाचं जी काही पद्धत आहे ती बघितलेली आहे आणि म्हणून त्यांनी कौतुक केलं। तर त्या कौतुक करणाऱ्या नेत्यांचं ते मोठेपण आहे